आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय. हरीश भट यांनी 2021 साली लिहिलेलं किंवा प्रसिद्ध झालेलं पुस्तक टाटा स्टोरीज. साधारणपणे 40 वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या काळातल्या असा त्याचा समावेश आहे. छोटेखानी पुस्तक आहे. जमत्याम काही मोजक्या पानांचं, अगदी आकडेवार सांगायचं तर 202 पानांचं हे पुस्तक आहे. 202 पानात 40 अशा गोष्टी आहेत. त्यामुळे कोणत्याही पानावरती किंवा कोणत्याही गोष्टीचा आवाका 2-3 पानाच्या वरती नाहीये. म्हणजे हे पुस्तक जेव्हा मी पहिल्यांदा वाचायला घेतलं त्यावेळेला मला दुर्गा भागवतांच्या दुपानी किंवा शांता शेळक्यांच्या एकपानी या पुस्तकामध्ये ची आठवण झाली होती. ही दोन्ही मराठीतली पुस्तकं, दुर्गा भागवतांचं दुपानी असेल किंवा शांता शेळक्यांचं एकपानी असेल, याला विषयाचं बंधन नव्हतं, आशयाचं बंधन नव्हतं, अभिव्यक्तीचं बंधन नव्हतं, फक्त शब्दमर्यादेचं बंधन होतं. याचं कारण असं की या दोघींनीही ह्या पुस्तकात असलेले लेख कधी एकेकाळी एका नियतकालिकासाठी किंवा वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी एक कॉलम किंवा सदर म्हणून लिहिले होते. तशा पद्धतीनं टाटा स्टोरीज या पुस्तकाची निर्मिती झालेली नाही. परंतु अगदी जमशेदजी जे.आर.डी. टाटांपासून रतन टाटांच्या काळापर्यंतच्या वेगवेगळ्या व्यक्तींचे संदर्भ या पुस्तकामध्ये येतात. पण आपल्या भावशेखर मध्येच याच्या आधीच घेतलेल्या 2 पुस्तकांचं जर वाचन झालेलं असेल तर हे पुस्तक वाचलं नाही तरी चालेल. कारण बऱ्याच ठिकाणी विरुक्ती किंवा पुनरुक्ती झालेली तुम्हाला सापडेल. पण तरी सुद्धा या पुस्तकामध्ये स्वतंत्रपणाने हे पुस्तक म्हणून वाचलं आणि नंतरच्या काळामध्ये हरीश भट यांची प्रसिद्ध झालेली पुस्तकं जर तुम्ही वाचलेली नसाल तर हे पुस्तक मात्र तुम्हाला जरूर मजा देऊन जातं. विशेषतः या पुस्तकामध्ये कल्पना चावला याचा दिलेला संदर्भ आणि नंतर आपल्या देशाचे स्वतंत्र भारताचे दुसरे अर्थमंत्री जॉन मथाई यांच्याबद्दल दिलेला लेख हा जरूर आवर्जून वाचावा असा आहे. कारण कल्पना चावला आणि टाटा समूह यांची अशी कुठेतरी सांगड घातली गेली असेल हे मनामध्येही येत नाही. आणि आज हे पुस्तक घ्यायचं खरं सांगायचं कारण म्हणजे तो कल्पना चावला आणि पायोनियर हा या पुस्तकातला लेख किंवा गोष्ट अशी आहे. कारण सध्याच्या काळामध्ये आपण अंतरिक्षात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांची वेगवेगळ्या पद्धतींनी चर्चा करतोय. याच्या आधी अंतरिक्षात जाणाऱ्या महिला यांच्यामध्ये कल्पना चावला हे नाव खूप मोठं आहे. कल्पना चावला यांचं अकाली नंतर निधन झालं. पण ज्या वेळेला त्या पहिल्यांदा अंतरिक्षामध्ये गेल्या त्यावेळेला इथनं जातांच्या त्यांच्या वैयक्तिक सामानामध्ये त्यांनी जे.आर.डी. टाटांचा फोटो आणि त्या बातमीचं कात्रण नेलं होतं आणि त्याच्याबद्दलचा हृदय प्रसंग या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यावेळेला लिहिलेलं पत्र आणि तो फोटो आणि ड्रेस हा कल्पना चावलाच्या आईवडिलांनी टाटा मेमोरियलमध्ये ठेवण्यासाठी दिला आणि टाटा समूहानंही पुण्याच्या त्यांच्या टाटा मेमोरियलमध्ये अत्यंत सन्मानाने तो ठेवलेला आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रसंग या पुस्तकामध्ये येतात. मी म्हटलं तसं नंतरच्या काही पुस्तकांमध्ये त्याच्यामध्ये पुनरुक्ती झाली आहे. मला वाटतं पुस्तकामध्ये कुठे ना कुठेतरी जमशेदजी टाटांच्या त्या भाषणाचा उल्लेख केल्याशिवाय हरीश भट्टांचं पुस्तक पूर्ण होत नसावं. शेवटी प्रत्येक माणसाचा, प्रत्येक लेखकाचा त्याचा असा एक पैलू असतो हेच खरं. म्हणजे जसं शिवाजी सावंतांचं मृत्युंजय वाचताना तुमच्या लक्षात येईल की जिथे जिथे त्या वेळेला एखादी नवीन स्त्री कलाकार किंवा व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये प्रकट होतं त्यावेळेला त्या प्रकरणाच्या सुरुवातीला त्या स्त्री सौंदर्याचं वर्णन करताना त्या प्रत्येकीच्या मनगटाला आणि हाताला कर्दळीच्या दांड्याची उपमा ही पुनरावृत्तीत होत राहिली आहे. तशा पद्धतीचं जमशेदजी टाटांचं ते भाषण 1895 सालचं हरीश भटांच्या पुस्तकामध्ये येतं. टाटा स्टोरीज हेही त्याला अपवाद नाही. परंतु नानी पालखीवाला आणि जॉन मथाई या 2 कलाकारांविषयी किंवा व्यक्तिमत्वांविषयी त्या मानानं टाटा समूहाच्या पुस्तकांमध्ये फारसं कधी लिहिलेलं जात नाही. मुळातच जॉन मथाई हे व्यक्तिमत्व असं आहे की ते स्वतंत्र भारताचे दुसरे अर्थमंत्री होते. त्या काळामध्ये एकाच वेळेला खाजगी क्षेत्रात आणि नंतरच्या काळात सरकारी क्षेत्रात पटलं नाही म्हणून तिथनं संपूर्णपणाने बाहेर येऊन पुन्हा खाजगी क्षेत्रात काम करणारा असा हा माणूस आहे. इकॉनॉमिक सर्व्हे वाचायची सवय आपल्यापैकी कोणालाच आजही नाही, तेव्हाही ती नव्हती. पण स्वतंत्र राष्ट्राच्या आर्थिक आकडेवारीचं महत्व लक्षात घेऊन त्यातही आर्थिक सर्वेक्षण किंवा इकॉनॉमिक सर्व्हेची आकडेवारी आपल्यापैकी कोणालाही उपलब्ध होत नाही हे लक्षात घेऊन ज्या वेळेला नेहरूंच्या मंत्रिमंडळातनं
तात्विक मतभेदांनी जॉन मथाई बाहेर पडले. एक लक्षात घेऊ, म्हणजे जे काम सी.डी. देशमुखांनी केलं तशाच पद्धतीचं काम जॉन मथाईंचं आहे. फक्त सी.डी. देशमुख सरकारी अधिकारी होते आणि मग मंत्रिमंडळात गेले. हे खासगी क्षेत्रात होते, तिथनं मंत्रिमंडळात गेले. आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत पायाभूत काम केलं. आपल्या आपल्या क्षेत्राचा काळाच्या पुढचा विचार केला आणि त्याच वेळेला मला जर पटलं नाही तर माझ्या तत्वात जे बसत नाही ते मी करणार नाही असं म्हणून सी.डी. देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर आणि आर्थिक धोरणाच्या प्राधान्यक्रमाच्या प्रश्नांवरनं जॉन मथाई हे नेहरू मंत्रिमंडळातनं बाहेर पडले. असं असूनही या जॉन मथाई या माणसाविषयी आपल्याकडं फारशी चर्चा होत नाही. आणि मग जॉन मथाई नेमके काय होते ह्याची जर माहिती हवी असेल तर टाटा स्टोरीज या पुस्तकाला पर्याय नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं की ते सुचवतात, पूर्ण माहिती देत नाहीत. कारण मुळात मी सुरुवातीला म्हटलं तसं कुठच्याही लेखाचा आवाका किंवा आकार हा 2-2.5 पानांच्या वरती जात नाही. या जॉन मथाई या माणसाचं खरं वैशिष्ट्य असं आहे की आज आपण डेटा मायनिंग, डेटा अनालिटिक्सचा पूर्णपणाने विचार करतो, परंतु जॉन मथाई या माणसानं इच्छुक पण वैयक्तिक नागरिकांना उपलब्ध व्हावं असं जे अनेक वर्ष टाटा समूहातर्फे प्रकाशित केलं जातं, पॉकेट डायरीच्या स्वरूपामध्ये असलेलं पुस्तक आहे स्टॅटिस्टिकल आउटलाईन ऑफ इंडिया. दरवर्षी हे पुस्तक प्रकाशित होतं. अधिकृत म्हणजे ज्याला आपण ऑथेंटिक म्हणतो असा डेटा संग्रह म्हणून या माणसाने ते काम पाहिलं आणि हे जॉन मथाई या माणसाचं वैशिष्ट्य आहे. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं टाटा समूहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठ्या मोठ्या गोष्टीत अधोरेखित करण्याचं काम आहे. परंतु जर तुम्ही हरीश भट यांची त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर अशी प्रकाशित झालेली पुस्तकं वाचलीत तर अनेक ठिकाणी पुनरावृत्ती किंवा पुनरुक्ती झाल्याचा दोष या पुस्तकात जरूर आहे. पण हे जर पुस्तक तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल आणि याच्या आधी तुम्ही कधीही कुठचंही हरीश भट यांनी लिहिलेलं किंवा टाटा समूहाशी संबंधित असलेलं पुस्तक वाचलं नसाल तर हे पुस्तक तुम्हाला जरूर इंटरेस्ट देऊन जातं. या पुस्तकाचं दुसरं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या पुस्तकाचा आकार इतका, पुस्तकातल्या प्रत्येक लेखाचा आकार इतका छोटा आहे आणि ते एकमेकांशी इतके निगडीत नाहीयेत की यातलं कुठचंही पान काढून कुठच्याही प्रकरणापासून वाचायला सुरुवात केली तर हरकत नाही. मी गमतीने म्हणतो की ज्याला ट्रॅव्हल टाइम स्टोरीज म्हणतो किंवा ट्रॅव्हल टाइम्स बुक्स म्हणतात त्याच्यामध्ये हे जरूर येतं. म्हणजे सलग वाचलं तरी पंचायत नाही, सलग वाचलं नाही तरी पंचायत नाही. एकाच वेळेला ज्ञान आणि मनोरंजन आणि त्याच वेळेला ज्याला आपण ट्रॅव्हल टाइम म्हणतो त्यासारखी ही गत आहे. जशी आठवणींना अनुक्रमणिका नसते तसंच काल सुसंगत आठवणी याच्यामध्ये दिली आहे तशातला भाग नाही. काही वेळेला फार पुढच्या काळात घडलेली गोष्ट आधी येते, नंतर लांबोटचोप नंतरच्या प्रकरणामध्ये खूप आधी इतिहासाच्या पन्न्यावरती किंवा पानावरती घडलेली घटना येते आणि याचा स्पष्ट स्वच्छ उल्लेख हरीश भटांनी या पुस्तकात केलाय. खरं सांगू का, हे पुस्तक वाचत असताना एकंदरीतच आपल्या लहानपणी आपल्याला आईनं किंवा आजीनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण येते. साधारणपणे ही गोष्ट सांगायची वेळ आपल्या रात्री झोपण्याची असते. ही आपल्याला आपल्या आयुष्यात उठवणाऱ्या एका चांगल्या अर्थी जाग करणाऱ्या गोष्टींचा विषय आहे आणि म्हणून कदाचित या पुस्तकाचं नाव टाटा स्टोरीज असं आहे. आवर्जून वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक नाही, पण वाचलं तर मनापासून संबंध देईल ही गोष्ट नक्की. काय झालं मला माहिती नाही, पण अलीकडच्या काळामध्ये टाटा समूहाशी संबंधित 16-17 पुस्तकं माझी लागोपाठ वाचली गेली आणि त्या प्रत्येक पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यातले बहुतांश लेखक असे आहेत की ज्यांनी 25, 30, 35 वर्ष आपल्या आयुष्याची टाटा समूहामध्ये व्यतीत केली आहेत. मग कधी ते हरीश भट असतील, कधी ते कृष्णकुमार असतील, कधी ते एस रामादुराई असतील. अशा पद्धतीनं पुस्तक लिहित असताना याचा जर विचार करायचा झाला तर ह्या गोष्टी जरूर महत्वाच्या असतात. त्यामुळे एकाच वेळेला व्यावसायिक निष्ठा आणि दुसरीकडे वैयक्तिक भक्ती यातनं लिहिली गेलेली ही पुस्तकं आहेत आणि या सगळ्यांनी आपण ही माहिती गोळा कुठे केली, कशी मिळवली याचाही जरूर उल्लेख केलाय. काही त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत, काही त्यांच्या कामातनं, त्यांच्या वारंवार झालेल्या संवादातनं त्यांना गोळा झालेली माहिती आहे.
पण प्रत्येक पुस्तकामध्ये ज्या 2-3 पुस्तकांचा आवर्जून उल्लेख होतो तोही विचार केला पाहिजे. याच्यामध्ये जॉन हॅरिस यांनी जमशेदजी टाटांचं पूर्वी लिहिलेलं चरित्र हे आहे. दुर्दैवानं हे पुस्तक आता कुठेही उपलब्ध नाही, अगदी अमेझॉनवरतीही नाही. R.M. लाला यांच्याही 2 पुस्तकांचा, ज्यांना टाटा हिस्टोरियन असं म्हटलं जातं, त्या R.M. लाला यांच्या 2 पुस्तकांचा उल्लेख या मी वाचलेल्या 16-17 वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकामध्ये आवर्जून आहे. त्यातलं R.M. लालांचं पहिलं पुस्तक आहे क्रिएशन ऑफ वेल्थ आणि दुसरं पुस्तक आहे बियॉन्ड द ब्लू माउंटन. येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही पुस्तकांवरती स्वतंत्र व्हिडिओ जरूर करीन. पण ज्यांना या विषयामध्ये स्वारस्य आहे त्यांना आवर्जून सांगेन की टाटा स्टोरीज हे वाचत असताना, टाटा लोग हे पुस्तक वाचत असताना याही 2 पुस्तकांचा वाचनासाठी जरूर विचार करा आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवायचं. म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय टाटा स्टोरीज, 40 एक वेगवेगळ्या कथा किंवा गोष्टी, 202 पानं, 2021 साली प्रकाशित झालेलं पुस्तक, हरीश भट नावाचा लेखक आणि टाटा स्टोरीज हे पुस्तकाचं नाव. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.